हॅलो. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात होताना पाहायला मी यायला मॅचला दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहू शकतोय टीम बॅटिंग करणारी साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली टीम. दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणारी टीम आपण जर बघितली आहे, हा मॅन ऑफ द मॅच आहे नुकताच झालेला मॅचचा. कोण आहे? अभिषेक. अभिषेक आपण या पण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो स्वीकारा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या अभिषेक जे आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. आता दोन संघ आहेत आणि दोन्ही संघ आपण बघितले तर मग चांगले संघ आहेत. अंपायर्स आपण बघितले तर इशारा पोहोचवत आहेत की मॅचला होत आहे सुरुवात. एका बाजूने आपण पाहू शकतोय खेळाडू जयेश आणि नवनाथ, दोन खटाळे ब्रदर्स. पहिला बॉल पाहिला पण उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला बॉल झेल ड्रॉप. पाहू शकतोय आपण हे चित्र डोळ्याच्या समोर नेमकं काय घडताना पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मोठं जीवनदान दिलं जात आहे. बॅटर्स आपण बघितलं तर मग मिस्टर नवनाथ खटाळे या बॅटर्सला चांगला बॅटर्स आहे, चांगली हिटिंगची क्षमता त्याच्याकडे आहे. चांगला खेळ हा सातत्याने करताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे, परंतु त्याच बॅटर्सला जीवनदान दिलं आहे. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. इथे अपील केली होती थोडीशी, मात्र आपण बघितलं की त्या अपीलमध्ये आपण पाहिलं की जितका जास्त आपण पाहिलं तर मग विश्वास नव्हता. ज्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मग मागची स्पर्धा मग आठवली जाते ती म्हणजे स्वर्गीय रवींद्रदादा स्मृती चषकामध्ये आपण पाहू शकतो. तर मग दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता हा संघ आणि तो संघ आपण पाहू शकतोय नागले, जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दक्ष आपण बघितला तर एक जबरदस्त बॉलर आहे आणि जबरदस्त आपण पाहिली तर मग बॉलिंग करण्याची किमया करणारा हा खास करून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्पेशालिटी त्याची आहे आणि तो बॉलर आपण पाहतोय नागले टीमच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहू शकतोय धाव खर्च केले, तीही एकच, तीही आपण बघितली तर मग जीवनदान मिळालं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा इकडे नेमकं काय झालंय तर नवनाथ आणि जयेश दोन खटाले ब्रदर्स आणि नवनाथनं जीवनदान मिळाले, परंतु स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर दक्षने आपण पाहू शकतोय ह्या संधीला साधलंय. कारण की मांडन पॉवर प्लेचा ओव्हर जर अगदी पटापट जर फेकून गपचूप निघून गेलं ना तर माहीत सुद्धा पडणार नाहीये की नेमका या ओव्हरमध्ये घडलं काय, आणि ते चित्र पाहायला मिळते आपल्याला आता तरी. आणखीन एक बॉल पाहिला पण सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट क्रमांक कंटिन्यू आपण बघितलं तर 4 बॉल फेकून झाले 5. पहिल्या बॉलवर 1, त्यानंतर आपण पाहू शकतो निराशा निराशा आणि निराशा. आपण बघितलं तर मग अशा प्रकारचा क्रिकेट खेळला गेला ना तर मग या टीमला थोडंसं आपण बघू शकतो की मग मागे जावं लागेल. घरचा रस्ता मात्र कदाचित पकडावा लागू शकतो इथून. आता पाहू शकतो आपण की मग बॉलरची थोडीशी दिलगिरी पाहायला मिळाली, कारण की मग बॅटरच्या माध्यमातून धावा येत नव्हत्या. मग बॉलरने देखील थोडंसं मोठं मन दर्शवली की काय असं म्हणू शकतो. पण दक्ष आपण पाहू शकतो या वेळेला की लाईन थोडीशी बदलताना पाहायला मिळाली, लेगस्टमच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले आणि 1 वरून मात्र अखेरीस मोकळा श्वास, धावफलक पोहोचलं गेलं 2च्या घरामध्ये. याला धाव कंप्लीट केली जाईल एका धाव्याने आपण पाहू शकतो. तर मग टीमची टोटल पोहोचली गेली आहे 3च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावर धावा जर आपण बघितल्या तर 1 मेन आणि 3, फक्त 3 धावा आल्यात आणि त्यामुळेच ही सुरुवात आपण जर बघितली आहे ना तर भरपूर धीमी पाहायला मिळते. वेग पकडावा लागेल, कारण की नागले टीम आपण पाहिली तर मग मोठमोठ्या संघानं मात्र आपण बघितलं तर चॅकमेट काढण्याची धमक ठेवतंय. त्या संघाच्या समोर कमबॅक केला जाईल का पाहूया. डीजे कडे जाऊया, गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात दुसऱ्या ओव्हरमध्ये येऊया. धन्यवाद. डीजे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 पाहतोय आपण स्पर्धेचा पहिला दिवस मॅच पाहतोय. फर्स्ट राऊंड मध्ये हा 3रा मुकाबला.
पहिला हाफ कंप्लीट झालाय, दुसऱ्या हाफ मध्ये आता आपण पोहोचलोय. लागले अगेन्स्ट साईबाबा राजावली काजूपाडा. बॉल आपण बघितला तर ज्याप्रमाणे बॅटचं एज घेऊन मागे गेला होता, राहुल होते मागे विकेट किपर. बघा जीवदानी स्पोर्ट्स नागली टीम आपण बघितले ना तर एक डेफिनेटली आपण पाहू शकतो की मेहनती खेळाडू आहेत, भरपूर मेहनत करतात. जी तोड आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर मग प्रत्येक गोष्टीनं आपण पाहिलं तर सुधारून आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीकडे एक बारकाईने निरीक्षण देतात. बाउन्स घेणारा बॉल पाहायला मिळाला. अंपायर्स इन्व्हॉल्व आहेत. हाईट फॅक्टर कुशल ठरतो इकडे. वाईटचा इशारा मात्र मिळेल आणि वाईटच्या सोबत आपण बघितलं 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. राज या बॉलरला मात्र ही चेतावणी दिली जाते. नागले टीम्स आपण बघू शकतोय जो फॉर्म मात्र आपण बघितला तर मग कामनच्या मैदानावर त्याने दर्शवला गेला होता आणि तो फॉर्म घेऊन आलाय, कारण की दुसऱ्या क्रमांकाचं पद त्याने मात्र आपण पाहिलं तर मग जे टायटल जिंकलं होतं, रनअप राहिली होती आणि तो कॉन्फिडन्स मात्र आपण पाहू शकतो की या स्पर्धेमध्ये दर्शवताना डेफिनेटली पाहायला मिळतीलच. बॉल आपण पाहू शकतो कशा प्रकारे हाताळला गेलाय. धाव फलकावर धावा 5 आहेत. नवनाथला मात्र आपण पाहिलं तर मग स्ट्रगल करावा लागतंय. फिल्डर आहे थोडंसं आपण पाहिलं तर मिसफिल्ड झालंय. दुसरा हवेचा प्रयत्न वेगाने कंप्लीट केला जातील. पाहू शकतोय आपण 2 धावा या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. अंपायर्सच्या भूमिकेत आपण बघतोय एका बाजूने सुरेंद्रजी घाटाला आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग स्क्वेअरलॅग अंपायरच्या भूमिकेत आपण बघितलं तर मिस्टर अजित आहेत, जे अंपायरची भूमिका मात्र पूर्ण करताना इथे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नंबर 2चा हा स्पेल पाहतोय आपण राजच्या हातामध्ये. धावफलक थोडासा शांत आहे. नवनाथच्या बॅटमध्ये बॉल आलाय. बॉल काउगाडर क्षेत्रामध्ये उडवला होता परंतु फिल्डरच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय नवनाथ या खेळाडूला दुसरं. या खेळाडूला जीवनदान देणं मात्र आपण पाहिलं की घातक गोष्ट ठरू शकतोय, कारण की या खेळाडूला जर तुम्ही वेळेवर थांबवलं नाहीये तर हा खेळाडू डोकेदुखी वाढवण्याचं कार्य करू शकतोय. हिटिंगची काबिलियत आहे, छोटा पॅकेट आहे आणि डायनामिक पॅकेट आहे, कारण की मोठे फटके खेळण्याची धमक ठेवणारा खेळाडू म्हणजेच नवनाथ खटाळे. आतापर्यंत 2 जीवनदान मिळालेली आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर चेंडू कंप्लीट झालेले आहेत 4. धाव फलकावर धावा आहेत 8. म्हणजे बघा की 10 चेंडूचा खेळ झालाय या इनिंग मध्ये आणि 8 धावा आहेत. थोडस आपण पाहू शकतो की मग हे शांत क्रिकेट पाहायला मिळालंय. एका रेषेमध्ये आपण पाहिलं तर जाणारा बॉल पाहायला मिळाला, एका टप्प्यामध्ये पडला आणि तिथूनच आपण पाहिलं एक लाईन आणि लेन. राज देखील आपण पाहिलं सुंदर बॉलिंग करतोय, कारण की दक्ष आणि राज आतापर्यंत आपण पाहू शकतो तर साईबाबा स्पोर्ट्स राजावली काजूपाडा या संघाला बांधून ठेवणारी गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे निर्बंध लावणारी बॉलिंग. मिस टायमिंग पाहतोय आपण. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईड क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. धावा 2 अनिकेत आले होते तिथे. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. 2 धावा तिथे मिळतील. 2 संघाचं टोटल 10 या आकड्यावर पोहोचलं गेलंय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5ची सरासरी मिळाली आहे. अजून सुद्धा आपण बघितलं तर मग 2 ओव्हरचा खेळ शेष असेल. बघा प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल की ड्रिंक्स ब्रेक्स हा 3 ओव्हर नंतर होणार आहे, परंतु जर गरज असेल तर पोचवा, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग प्रत्येक संघाला रिक्वेस्ट असेल की मग तुम्ही ड्रिंक ब्रेक्स मध्ये लगेचच पाणी घेऊन देखील जायचं आहे, कारण की सध्या तरी उष्णतेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं गेलंय. मागील जवळजवळ आपण पाहिलं 2 ते 3 दिवसामध्ये अचानक आपण पाहिलं तर मग तिथे आपण पाहिलं की मार्चला जशी सुरुवात झाली आहे आणि उष्णतेचं प्रमाण मात्र अफाट संख्येने, आणि खास करून कालचे आणि नक्कीच मागचे 2 दिवस आपण पाहू शकतो की मग भरपूर उष्णता मात्र नक्कीच जाणवायला लागलेली आहे, कारण की मग उन्हाळ्याच्या दिवसाला मात्र ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळेच पाण्याची गरज खेळून आपण बघितलं तर पाणी म्हणजेच एनर्जी देण्याचं कार्य करते आहे, आणि आपण पाहिलं तर मग हे पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवलं गेलंय. नंबर 3 मध्ये येतील विवेक बीज, आणखीन एक चांगले खेळाडू आहेत. बीज ब्रदर्स पैकी आपण पाहिलं विवेक बीज, जय बीज असतील, अनिकेत असतील, आपण पाहू शकतोय भरपूर आपण पाहिले तर मग बीज ब्रदर्स या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनाथसाठी हा बॉल पाहिला पण अक्रॉस खेळण्यासाठी गेले होते, परंतु लाईन लेंथ मिस केली जाते. पाहिला पण तर बॉल मात्र येताना पाहायला मिळेल डॉट.
डॉट जास्त जास्त येताना पाहायला मिळाले त्या इनिंग मध्ये बॉल कसं तरी आपण पाहू शकतो तर मग अंपायर्सने मात्र आता इशारा पोहोचवला गेला की वाईट आहे कारण की थोडंसं निरीक्षण करायचं बाकी राहिलं होतं कारण की मग लेट आणि थेट पोहोचवला गेला डिसिजन सोडून दिला हा बॉल आता आपण बघितलं तर मग बॅटरने आशेच्या नजरेने पाहिलं गेलंय अंपायर्सकडे तर डॉट बॉलचा इशारा आलाय परंतु बघू शकते आता की मग रिव्ह्यूची डिमांड केली आहे रिव्ह्यू मात्र आपण पाहिला तर बॅटर्सने मात्र नक्कीच इथे घेतलाय आणि रिव्ह्यू ची डिमांड केली आहे की हा बॉल मात्र कशा प्रकारे आहे तो नक्कीच निरीक्षण केला जाईल अंपायरच्या उद्देशाने पण बघितलं तर मग चांगला दिसतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल लाईन बघा अगदी आपण पाहू शकतोय जी वाईड लाईनच्या अगदी मधून हा बॉल गेला होता आणि तेच कारण की पंच देखील सहमत नव्हते या बॉलशी आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की हा फेअर असेल गुड असेल चांगला असेल स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॉल मात्र आपण पाहिलं तर बॅटवर व्यवस्थित येत नाहीये राहुल मात्र नेम धरून मात्र गेम करण्याचा प्रयत्न नेम चुकला गेम चुकला पाहायला मिळालं इकडे धाव मात्र इथे आपण पाहिलं तर बाईकच्या लेग बाईकच्या स्वरूपात मी इथे संघर्षाचं क्रिकेट खेळलं जात आहे संघर्षमय क्रिकेट खेळलं जात आहे डेफिनेटली आपण पाहू शकतो या क्षणाला की मोठ्या धाव्यांची अपेक्षा आहे एक्का आणि दुःख असेच मात्र आपण पाहिले तर बात बनवावी लागते कारण की चौका आणि छक्का आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये हो हा बॉल चुकीचा दिसतोय हो आणि पंच म्हणतात की हा वाईटचा नोचा इशारा मिळेल डेफिनेटली आपण पाहिलं तर मग हाईट फॅक्टर खूप महत्वपूर्ण होती रेस्टच्या वर होता नो बॉलचा इशारा धाव फलकावर धावा 13 आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग नो बॉल मिळालाय त्यामुळेच आता आपण पाहिलं तर नेमकं काय फ्री हिटची संधी बॅटरला मिळालेली आहे जयेशला फ्रीडचा बॉल आपण पाहू शकतोय काय नेमकं झालं यष्ट्यांचा वेध घेणारा होता आपण पाहिलं तर मग बेल्स डाऊन केले होते परंतु फ्रीडचा बॉल असल्या कारणामुळे आपण पाहिलं तर मग नुकसान तर होणार नाहीये फायदा आपण बघितला तर सध्या तरी पूर्णपणे नागलेश संघाचा होत आहे जीवदानी स्पोर्ट्स नागलेश संघाने मात्र इथे आपण पाहिलं ना ज्याप्रमाणे ही मॅच बनवले ना 13 धावा फलकावर आहेत पाहावं लागेल हा बॉल मात्र खेळण्याचा प्रयत्न होता जयशांचा बाटाने बॉल मध्ये संपर्क नाही लेग बायचाच इशारा मिळतोय म्हणजे एक्स्ट्राच आतापर्यंत विश्लेषण आपण केलं ना तर सिंगल डब्बलच सहज धावा आलेल्या आहेत चौकार एके आलेला नाहीये षटकार एके आलेला नाहीये धाव संख्या आपण बघितलं तर 14 आणि बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 4 स्ट्रगल आणखीन स्ट्रगल पाहतोय आपण आणखीन एक डॉट चेंडू येताना इथे पाहायला मिळालाय ज्याप्रमाणे चिवदाणी स्पोर्ट्स नागले संघ आपण पाहिला तर पूर्णपणे वर्चस्व दर्शवणारी बॉलिंग करतोय एका बाजूने आपण पाहिलं तर मग डॉमिनेट केले भरपूर स्ट्रगलीचं क्रिकेट खेळायला लावलंय चौकार आतापर्यंत इथे नाही आलेला या इनिंग मध्ये फटका चांगला कन्वर्ट झाला या वेळेला पाहावं लागेल बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने अखेरच मात्र आपण पाहिलं बाउंड्रीचा दुष्काळ मात्र आपण पाहिला संपला आणि नवनाथच्या बॅट मधून पहिला चौकार या इनिंग मध्ये येताना पाहायला मिळाला चौकार आणि धावसंख्येचा वाढला आकार थँक्यू सो व्हेरी मच डीज आपण पाहतोय प्रयत्न तर करावेच लागतील धाव फलकावर धाबा 18 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट
रोहितला बोलवलंय बॉलिंग मार्कवर, फिल्डर होते पॉइंटला, झेल आला होता मात्र आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. बघा इथे नागले टीम म्हणेल की नक्कीच आपण पाहू शकतो या मॅच मध्ये आपला पूर्णपणे वर्चस्व आहे, कारण की समोरची टीम आहे ना ती पूर्णपणे आपण पाहिलं तर मग लय मध्ये नाहीये, स्ट्रगल करते आणि त्याचा फायदा मिळतोय इकडे या मॅच मध्ये. रोहित अतकरी आपण पाहिलं तर मग रेग्युलर ओपनरचे गोलंदाज आहेत, परंतु आता त्यांना आपण डेट ओव्हरमध्ये पाहतोय. सोडून दिले बॉलला, वाईड असेल आणि हो पंच म्हणतात वाईड आहे डेफिनेटली. आपण पाहिलं तर मग इथं नवनाथ यांना 2 जीवनदान मिळाले, चौकार ठोकला गेला, परंतु त्यांना आता हा विश्वास दर्शवावा लागेल. जसं म्हणतात ना की हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि कष्टाचं कधी संपत नाहीये, कष्ट करावे लागतील. या वेळेला आपण पाहिलं सातिवलीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तरी ते चढलाय क्रिकेटचा जोर आणि नक्कीच आपण पाहिलं तरी ते नवनाथ मारतोय 4 आणि 6 इथे मैदानाच्या आतमध्ये. विश्लेषण करायचं झाला तर मग चौकार आणि षटकार मारलाय आतापर्यंत नवनाथने, जे 2 जीवनदान मिळाल्यानंतर. आता ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग बॉल शेष आहेत 4 आहेत आणि धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत आता या सिक्सरने 26, म्हणजे मोमेंटमला शिफ्ट केलंय. 2 मोठे फटके आलेत, चौकार देखील बघायला मिळाला, षटकार देखील बघायला मिळाला आपल्याला. आणि आजच्या दिवसामध्ये ना शेवटपर्यंत इथे टिकून राहा मित्रांनो, सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतील. ब्लॉकल मध्ये आपण पाहिलं तर हो 1 2 3 शतरक्षकांना मात्र चकवा देत बॉल मात्र आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि मेल हा चौकार 4. चौकार येताना पाहायला मिळाला या ओव्हर मध्ये, चांगल्या धावा येत आहेत. आता आपण पाहू शकतो तर धावसंख्या पोहोचली गेली 30च्या घरामध्ये. षटकार चौकार वाईट देखील आलाय आणि आपण बघितलं तर मग सिंगल देखील, म्हणजे 12 धावा आल्यात ऑलरेडी या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतोय. एक स्थिती आता थोडीशी आपण पाहिले तर मग सुधारताना पाहायला मिळाली आहे. नवनाथ आहेत, नवनाथ म्हणजेच आपण पाहू शकतोय की हार मानणारे खेळाडू नाहीयेत. जबरदस्त फटका आपण पाहिला, छोटा पॅकेट आणि बडा धमाका, धमाकेदार सिक्सर, 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतोय इथे आपण पाहिलं तर मग रोहित वर आक्रमण केलं गेलंय, रोहित अतकरीला मात्र मार पडला गेलाय नवनाथच्या माध्यमातून. बघा कॅचेस विन द मॅचेस, कॅच सोडल्यानंतर ह्या खेळाडूने मागे नाही पाहिलंय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड मध्ये डिस्पॅच केलं या बॉलला. आणखीन एक आपण पाहिलं दर्जेदार स्ट्रोक नवनाथ खटाळीच्या बॅट मधून, 6 धावा, 6. खूप धन्यवाद डीजे. चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये, विश्लेषण करूया या ओव्हर मध्ये. पहिला सिंगल, दुसरी वाईट, त्यानंतर 6 4 6 6. आतापर्यंत आपण बघितलं तर मग लास्ट असेल, आपण पाहू शकतोय डेफिनेटली. मग अशा प्रकारच्या गाड्यांचे नंबर घेण्यासाठी भरपूर खर्च करावा लागतोय, परंतु सध्या तरी भरपूर खर्च केला होता रोहितने, परंतु शेवटच्या बॉलवर नवनाथला मात्र केलंय बाद. परंतु नवनाथ बाद होता आपण पाहिलं तर मग कामगिरी केलंय, छान कामगिरी करत असताना केली कमाल आणि धमाल पाहायला मिळाला. संघ नक्कीच पोहोचला गेला 42 च्या घरामध्ये. मॅच असेल 4999 वाघोबा स्पोर्ट्स राजावली आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा. कॅप्टन जोडा लगेच टॉस बॉक्स मध्ये तिथे केला जाईल टॉस. आपण पाहणार आहोत इथे ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे ना, 2 जीवनदानं मिळाली होती,
2 जीवनदान म्हणजेच काय, तर त्या जीवनदानाचा फायदा मात्र उचलला. रोहितच्या षटकामध्ये तब्बल 24 धावा जोडल्या गेल्या. चला कॅप्टन पोहोचा लवकर टॉस बॉक्स मध्ये. प्रत्येक संघाला माहिती असते, कारण की प्रत्येक संघ वाट पाहत होतो की कधी कॉल दिला जाईल, परंतु तुम्हाला माहिती असतं तुमचा मॅच आहे तर आपण उपलब्ध राहायचं प्रत्येक संघाने वेळेवर टॉस बॉक्स मध्ये. सध्या तरी आपण बघू शकतोय मग क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आयोजन दर्जेदार दमदार आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज आपण पाहिलं तर मग जी थीम मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची, रेड आपण पाहिलं तर अगदी लाल हे वातावरण आपण पाहिलं तर निर्माण केले गेले बाबूदादा महाळी आणि संपूर्ण आपण पाहिलं टीमच्या माध्यमातून दिनेश दादांना देखील आपण पाहतोय. चला या 2 कॅप्टन्स टॉस देखील करूया. उमेश महाळी इथे आहेत. उमेशजी महाळे आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या उमेश. MB स्पोर्ट्स बागपाडा टीम आहे, दुसऱ्या बाजूने 4999 स्पोर्ट्स हा संघ आहे. चला या कॅप्टन. एक मिनिट चला कॅप्टन आहेत. टॉस करूया आपण. उमेश कोण कॉल देईल, छापा आणि काटा? बागपाडा टीमच्या माध्यमातून कॉल छापा आणि येतो एक काटा. उमेश आपण शुभेच्छा द्या आणि आपण मंचावर बसा. दिला कॉल होता बागपाडा टीम म्हणे येतोय नक्कीच. आपण बघितलं तर मग वाघवा स्पोर्ट्स 4999 या टीमच्या बाजूने तुम्ही टॉस जिंकलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे, काय निवडाल? बॅटिंग. बॅटिंग निवडणार आहेत नक्कीच. का बॅटिंग निवडणार आहेत? कारण की इथे टॉस जिंकल्यानंतर हा जो निर्णय घेतलाय तुम्ही. आता आमचा कॅप्टन आहे तो बोलता बॅटिंग घेऊ म्हणून बॅटिंग. काय वाटते तुम्हाला की बॅटिंग करत असताना तुम्हाला इथे किती धावा बनवल्या पाहिजे असं वाटेल तुम्हाला या मैदानावर पाहता? आता त्यांचं बॉलर असतील त्या हिसाबाशी आम्ही धाव बनवू. नक्कीच ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक संघ आतुर असतो. आणि तुम्ही किती आतुर होती ही स्पर्धा खेळण्यासाठी? खूप आतुर होतो आम्ही. म्हणजे या स्पर्धेला कशा प्रकारे तुम्ही पाहता? कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून गणली जाते. आपल्या असोसिएशनची नंबर 1 स्पर्धा हीच तर आहे. आणि मग ह्या स्पर्धेला खेळण्यासाठी किती उत्सुकता असते तुमच्याकडून? खूप खूप. काय वाटते तुम्हाला? नक्कीच ह्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही चांगला खेळ करायचा आहे, परंतु तुम्हाला या आयोजनामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याचनंतर हे आयोजन नियोजन पाहता काय सांगशील बाबूदादांना? आणि नक्कीच ज्या प्रकारे आयोजन नियोजन ट्रॉफीज आणि सगळ्या काही गोष्टीबद्दल खूप सुंदर आयोजन आहे. खूप खूप धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. MB टीमचे कॅप्टन्सकडे वळतोय आम्ही. MB टीम्स तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? नक्कीच बॅटिंग घेतली असती. त्यांनी नक्कीच तुम्हाला आता मग बॅटिंग निवडली, तुम्हाला बॉलिंग करायची आहे. या सीझनमध्ये तुम्ही ट्रॉफी पटकावली आहे, नक्कीच एक अनुभव विजयाचा मिळाला आहे, परंतु तो अनुभव तुम्हाला त्या मैदानावर मिळाला. परंतु स्वप्न आहे का की कदाचित आम्ही क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या स्पर्धेमध्ये खेळून तिथे जर ट्रॉफी पटकावली तर कसं वाटेल? नक्कीच असं काय? हो, इच्छा तर खूप आहे ट्रॉफी पटकायची, मेहनत करू आम्ही. मेहनत करण्याचा प्रयत्न असेल, मेहनतीशिवाय पर्याय नाही. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, बाबूदादांचं आयोजन नियोजन? आणि ही स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये येते आणि तेव्हा खेळण्यासाठी किती आतुर असता? नक्कीच आम्ही वाट पाहत होतो प्रत्येक कधी लॉट टाकतात आणि एंट्री कधी करतो आम्हाला. म्हणजे आजचा दिवस नक्कीच चांगला खेळ आणि कदाचित अंतिम म्हणजे सुपर 8 म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं तर 8 दिवस ही स्पर्धा म्हणजे अंतिम मध्ये येण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 100%. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. हे होते 2 कर्णधारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. आता आपण जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, तिथून धावतं समाचार आपल्यापर्यंत जरूर घेऊन येतोय. धन्यवाद. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय, परंतु तिथे जात असताना एक सूचना देतोय. जे प्रेक्षक बसलेले आहेत, जे पडद्याला पकडून बसलेले असतील, त्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण पडदा पकडू नका. कोणते खेळाडू देखील असेल त्यांना देखील रिक्वेस्ट असेल की आपण जर पडदा पकडून बसले असतील तर तो सोडा, पडदा सोडा न सोडा, परंतु हा बॉल पडद्याच्या मागे पाहतोय आपण, पडद्यावर पाठवलाय आणि अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर आपण पाहू शकतोय सुरुवात धमाकेदार सिक्स.
थँक्यू डीजे. काय सुरुवात केली आहे. बॅटर कोण आहे तर मिस्टर जय. नामी कापी आहे. जय आहे. हा जय तो शोले मधला नाहीये तर हा नागलेचा जय आहे. आणि हा जय आपण बघितलं जेव्हा चालतोय ना तर मग त्याच्या समोर ना किती देखील गब्बर आले ना त्याला काही फरक पडत नाहीये. कारण की खतरनाक बॅट्समन आहे. कारण की त्याच्या समोर आपण पाहिलं तर मग जी बॅटिंग आहे ना ती दर्जेदार करू शकतोय. मनगडी फटका. ओहो परंतु तितकंच चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. पूर्णपणे एलिव्हेशन मिळालं नव्हतं परंतु फटक्यामध्ये आपण पाहिलं कशाची कमी नव्हती आहे. परंतु चांगलं शतरक्षण हेलिकॉप्टर उडवला होता मात्र लँडिंग झालं नाहीये. आणि फलंदाज जय बाद. खूप खूप धन्यवाद देतोय. आमच्यापर्यंत एक बाबूदादाने नुकतीच एक गुड न्यूज दिले. सगळ्या खेळाडूंसाठी आपण पाहू शकतो एक मेजवानी आहे. खास आहे कारण की ही स्पर्धा देखील खास आहे. बघा प्रत्येक आपण पाहू शकतोय खेळाडूंसाठी असेल कारण की एखादा फलंदाज कंटिन्यू 5 षटकार 5 चौकार किंवा मग 5 विकेट घेतोय तर त्या खेळाडूला 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. बाबूदादांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झालंय. कारण की बिरसा मुंडा ग्रुप सातिवलीच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि कंटिन्यू 8 दिवस हे पारितोषिक मात्र आपण पाहिलं कंटिन्यू असेल. आजपासून आत्तापासून आणि या क्षणापासून मात्र हे पारितोषिक आपण पाहिलं तर इथे सुरुवात झालेली आहे. विकेट मिळालाय. जयची विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मोठा फटका. विवेक. ओ इथे आपण पाहिलं तर मग कॅच आला होता. आज तो कॅच ड्रॉप झालाय. देने वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है लेकिन लेने वाले के हाथ तो सही सलामत चाहिए. परंतु ते नव्हते. इकडे आपण बघितलं तर मग झेल ड्रॉप. नुकसान होणार. विवेकला जीवनदान दिल्यानंतर जसं नवनाथला जीवनदान मिळालं होतं त्यानंतर त्याने फायदा उचलला होता. ओ आता काय केलं. आता काय केलंय. चुकी केली आहे. स्वतःच्या पायावर स्वतःने मात्र मित्र म्हणजे या वेळेला कुऱ्हाडी नाहीये तर दगड आपटून घेतलाय. कारण की बॉल जवळच होता. धाव घेण्याचा प्रयत्न करायचाच नव्हता. चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. फलंदाज रन आउट. बाद. विवेक आउट. हेलो. अरे लड़के लोग घुस गए हैं. बंदे लोग को कॉल कर दे. तू बेबी पहले जा. Thank you so very much DJ. यश. नावात यश आहे. कॅप्टन आहे आणि हुशार खेळाडू आहे. यश जेव्हा जेव्हा आपण बघितलं ना की एक ऍक्टिव्ह खेळाडू. कारण की ऍक्टिव्ह खेळाडूची निशाणी नक्कीच सांगून देते. कारण की तो आपल्या संघाची जबाबदारी संघाशी आपण बघितलं तर जेव्हा एक कर्णधार म्हणून आपण पाहू शकतो जेव्हा संघाला जमा करतो आणि सगळं काहीतरी सल्ला देतो ना तेव्हा लगेच लक्ष येतं की ऍक्टिव्ह खेळाडू आहे. आणि यश हा कॅप्टन आहे. ऍक्टिव्ह खेळाडू आहे. तो ऍक्टिव्ह वाला रोल त्याला पूर्ण करावी लागेल. बॉल आपण पाहिला तर सोडून दिलाय परंतु डोक्यावर हात आलाय. नो बॉलचा इशारा मिळालाय. मेजवानी आहे. दुपारचं सत्र आहे तसं आपण बघितलं ना की 1:05 सगळ्यांना मात्र मेजवानी हवी असते ना जेवणाची. तशी मेजवानी आपण बघितलं तर आता मी येईल या बॅटरला फ्री हिटची. फ्रीटचा बॉल पाहिला पण तर मग वाईड आहे. म्हणजेच जेवणाने या प्रकारे आपण मला मेजवानी अजून देखील ऑन आहे. फ्रीटचा बॉल ऑन आहे. मेजवानी आहे ही दुपारच्या सत्रामध्ये. फ्रीटचा बॉल उडवलाय. उंच गेला. फिल्डर येतात. झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु झेल पकडला नाही. नुकसान नाही झालं असतं परंतु थ्रो झालाय. पाहूया पण एक्स्ट्रा मिळेल का तर नाही आहे. 2 धावा मात्र इकडे मिळतील. 2 धावांनी टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 12च्या घरामध्ये. जवळजवळ आपण बघू शकतो पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धावा म्हणजे 43 लक्ष आहे. 43च्या लक्षाचा पाठलाग करत असताना 18 चेंडू 31 धावा. धाव्यांची गरज असेल मात्र रोखल्या जातील की ठोकल्या जातील पाहूया. तेच इकडे जाऊया.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे केबीएम ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 पहिला दिवस या स्पर्धेचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दोन संघांच्या मध्ये रंगलेली पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 42 धावा बनवल्या. आपण बघितलं तर साईबाबा स्पोर्ट्स राजावली काजूपाडा या टीमने आणि इथे आपण बघितलं टार्गेट ठेवले 43. पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट जवळजवळ 2 विकेट आपण पहिलं गमावलेत कारण की एक रन आउट आणि कॅच. परंतु त्या 2 विकेटच्या नुकसानानंतर 12 धाव्यांचा स्टार्ट मिळालाय. परंतु त्याच्यामध्ये आता भर पडेल दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला फेकताना. चुका होत आहेत. व्हाईट प्लस बाईट्स आपण पाहिलं तर जीवदानी स्पोर्ट्स नागले टीम आपण पाहिली तर मागची स्पर्धा छान खेळून आलाय कारण की मागच्या स्पर्धेतून एक ट्रॉफी जिंकून आलेला आहे संघ. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. परंतु डाऊन करण्याची संधी ही या टीमकडे आहे. आपण बघितला तर हा बॉल यश याने ऑफ साइडने खेचून मात्र आपण पहिला खेचण्याचा मारण्याचा प्रयत्न होता. म्हणजे ऑफ साइड वरून आपण बघितलं कन्व्हर्टिंग शॉट खेळायचा होता तो म्हणजे लेग साइडला बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल मात्र प्रस्थान होताना पाहायला मिळेल. अपेक्षा होत्या मोठ्या धाव्यांच्या परंतु आपण पाहिलं तर मग तितक्या मिळत नाहीये. यश आणि रोहित यांना पण बघितलं तर रोहित यांना जास्त स्ट्राईक मिळालेले नाहीये. आतापर्यंत रोहित यांना स्ट्राईकच मिळालेले नाहीये. हे चित्र आपल्याला डोळ्याच्या समोर बघायला मिळत आहे. फलकावर धावा 16 आपल्याला पाहायला मिळाल्यात. सोडून दिलाय हा बॉल पुन्हा एकदा पाहू शकतोय आपण वाईटचा इशारा मिळेल. सोडून दिलाय पुन्हा पाहू शकतोय. पुन्हा पुन्हा म्हणजेच बॉलर करतायत इथे वारंवार एकच गुन्हा आणि या गुन्ह्याला तर मात्र आपण बघितलं तर माफी नाही मिळणार. सध्या तरी आपण पाहिलं तर मग टीमचं टोटल 18च्या घरामध्ये प्रस्थान होताना पाहायला मिळालंय. मिस केले लाईन आणि लेंथ क्लीन बोल्ड झालेत. मिस्टर यश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहिलं कनेक्शन झालं नाहीये. मिस केली लेंथ आणि त्रिफला उद्ध्वस्त. धक्का क्रमांक 3 लागतोय मैदानाच्या आतमध्ये. नागली संघाला यशला परतावा लागेल. So very much easy. फलकावर धावसंख्या आपण पाहिली तर आहे 18. जिंकण्यासाठी अजून देखील धाव्यांची गरज आपण पाहिली आहे. 25 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण जसं म्हणतात ना सोसावे लागतील घाव करावे लागतील कष्ट. तर तुम्हाला सांगता येईल या महान अशी गोष्ट. नवनाथ आले कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर नुकसान 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 होतोय. नुकसान आपण पाहिलं तर मग कसं कमी करायचंय आपण पाहिलं तर ते करावं लागेल कारण की फायदा जास्त नुकसान कमी हा विचार करावा लागेल. इकडे आपण पाहिलं तर मग धावा मिळाल्यात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिकेत देखील आपण पाहिलं तर कमालीचे खेळाडू आहेत. परंतु रोहित यांना कधी स्ट्राईक मिळेल या मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. पुन्हा पाहिलं पण तर पुन्हा तोच वाला गुन्हा. वाईट किती आलेत विशाल यांच्या बॉलिंग मध्ये पाहूया आतापर्यंत 3-4 तर आलेत. म्हणजेच लगभग आपण पाहू शकतो की मग हा जो ओव्हर आहे ना तो एक्स्ट्रा म्हणजेच जवळजवळ आपण पाहू शकतो की 10 चेंडूंचा तर डेफिनेटली होणार. 4 वाईट आलेत त्याच्यामध्ये. फ्लिक केलाय पायावरचा चेंडू हवेत बॉल. आणखी एक कॅच सुटलाय की माच सुटलाय. आता कळत नाही नेमकं की या संघाला झालंय काय. एका बाजूने आपण बघितलं तर मग धावा खर्च होतात. छोटा शतरक्षक होता जोपर्यंत बॉलला अडवेल तत्पूर्वी आपण बघितलं तर मग धावा मिळतील. आता 1ला 2 कन्वर्ट केल्या गेल्या. आता 3 धावा जोडल्या तिथे. रोहितला अखेर स्ट्राईक मिळाली आहे. बॉल मात्र आपण पाहिले तर फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 4. रोहित स्ट्राईक एंडकडे.
बघा रोहितला स्ट्राईक मिळाले पण फटका हवेत खेळला. कधीपासून मात्र आपण पाहिलं स्ट्राईक पासून लांब होते. जेव्हा स्ट्राईक मिळाली फटक्यामध्ये आपण पाहिलं तर तितका दम नव्हता, एलिव्हेशन नव्हतं आणि फटका फसताना पाहायला मिळाला आणि झेल तिथे पकडला गेला आणि रोहितचा खेळ समाप्त केला जातोय. धक्का दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर महत्वपूर्ण आपण पाहिला तर चौथा परतावा लागेल रोहितला. थँक्यू व्हेरी मच डीजे. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 24 धावा. 24 धावा झालेत. अजून देखील आपण जर धाव्यांची गरज पाहिली आहे ना 13-19. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आलेत. राहुल आपण पाहिले तरी का चांगले हिटिंग ची काबिलियत ठेवणारे खेळाडू आहेत. ॲज अ विकेट किपर म्हणून आपण पाहिलं राहुल यांना पाहिलं गेलंय. विकेट किपरची भूमिका नेहमीच या संघासाठी पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. तिकडे आपण पाहिलं तर मग आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून देखील धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 मॅचला आपण पाहिलं तर मग चेस करून जिंकायचं आहे. नागले टीम्स जे डगआउट मध्ये आपण बघू शकता तुम्ही इकडे या. ते तुम्हाला खुर्च्या असतील त्या खुर्च्या खाली करायला लावा. नागले टीम्स इकडे या. नागले टीम्स खेळाडू कक्ष इकडे आहे तुमच्यासाठी. तो पडदा खाली येतोय त्याच्यामुळे इकडे या. नागले टीम्स या बाजूने या. ते खेळाडू कक्ष आहे ना तिकडे या आणि तिकडे जे कोणी बसलेत ना खुर्च्यांवर ते खुर्च्या खाली करा. चला खुर्ची खाली करो. खुर्ची भाई खुर्ची खाली करो और खिलाड़ियों को बैठने के लिए जगह दो. चलो बच्चे लोग. हा बघा प्रत्येक टीमला खेळाडू कक्ष असतील 2. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये एक खेळाडू कक्ष इकडे एक खेळाडू कक्ष तिकडे आहे. आणि जर खेळाडू कक्षामधून जर कोणी उठत नसेल ना तुम्ही आमच्यापर्यंत लगेच मेसेज पोहोचवा. आमचे नक्कीच अधिकारी तिकडे पोहोचतील. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावा 26. थोडंसं पण बघतोय बॉलिंग मार्कवर होता येत आहेत सतीश साठे. 26 धावा झालेल्या आहेत. अजून जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण बघितली आहे ना तर 17 धाव्यांची गरज आहे. आणि हा बॉल खेळलाय बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. एका टप्प्याने मात्र आपण पाहिलं तर सीमारेषेला ओलांडताना पाहायला मिळाला. आणि या ओव्हरची सुरुवात काय झाली छक्का आणि चौकार 4. व्हेरी मच. इट इज ए. बघा प्रत्येक टीमला रिक्वेस्ट असेल की जर पाण्याची गरज असेल ना तर तुम्ही पाणी रेडर ठेवायचं आहे. कारण की खेळाडूंना आपण बघितलं तर उष्णता जाणवते आहे. त्यामुळे पाणी जेव्हा गरज असेल तेव्हा लगेच मैदानाच्या आतमध्ये पुरवा. कारण की गरज ही पाण्याची लागेल उष्णतेच्या प्रमाणामुळे. बॉल मात्र आपण पाहिला खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला परंतु आपण बघितलं कनेक्शन झालं नाही. चौकार मिळाला आहे परंतु चौकाराने आपण पाहिलं तर मग काम बनवण्याचा प्रयत्न केला गेला. अजून देखील आपण पाहिलं तर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 30 धावा म्हणजे 13 धाव्यांची गरज आहे. आणि बॉल शेष असतील आता आपण पाहिले तर मग जवळजवळ 10 बॉल आणि 13 पाहावा लागेल. थोडेसे अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्रॉस हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. कुठेतरी आपण पाहिलं ना तर मग साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या टीम कडून चुका झाल्यात. भरपूर काय चुका झाल्यात आठवण येतील त्यांना. कारण की कॅचेस सोडल्या गेल्यात, ओव्हरथ्रो झालेत, वाईट चेंडू फेकले गेलेत आणि त्यामुळेच जी नवनाथने केलेली बॅटिंग आहे ना ती कामाला आली असते. परंतु जर या सगळ्या गोष्टी टाळल्या असत्या तर. ओव्हर पिच बॉल तुटून पडले त्याच्यावर बॅटर उडवलाय बॉल हवेत आणि बॉल हाताला मात्र स्पर्श करून बाउंड्री
मात्र आपण पाहिलं रेषा ओलांडतोय आणि हा येतोय षटकार 6 थँक्यू सो व्हेरी मच. डीचे धाव फलक पोचलं गेलं 37. 37च्या घरामध्ये 6 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. हा चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला आणि फटका मात्र आपण बघितला तर नक्कीच खेळाडूमध्ये तो दमखम आहे. कारण मिस्टर अनिकेत बीज याला आपण बघितलं तर हे बीज ब्रदर्स पैकी आपण घातक आहे हा देखील. पुन्हा वाईट पाहतोय आपण या एक्स्ट्रामुळेच आपण बघितलं ना तर भरपूर काम बिघडलं गेलंय राजावली या संघाचं आणि याच एक्स्ट्रामुळे तर मग काम अर्ध्यापैकी नक्कीच सोपं करून दिलंय नागले संघाचं. हो खरोखर कारण की एक्स्ट्रा भरपूर गेलात या इनिंग मध्ये. थोडासा लेगवर होता हा बॉल खेळला जातो आपण बघितलं स्कोरिंग झोन मध्ये आहे. धाबा घेण्याची संधी मिळेल. एक मिळाले दुसरी पूर्ण होईलच. झाली आहे कदाचित तिसरी देखील मिळू शकते. आता तिसरी मिळाले आणि आता किती मिळतात पाहूया. तिसरी मिळाले आणखी चौथी देखील घेण्याचं मन बनवलं गेलं होतं. यात 3 धावांनी आपण बघितलं तर टीमची टोटल पोचली गेली आहे 41च्या घरामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर फक्त धावांची गरज असेल ती म्हणजे 2. मॅच अगदी सहज आणि सोप्पा केला. नागले टीम्स आपण पाहिलं तर मग थोडासा एक मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये जिथे विकेट गमावले होते परंतु त्यानंतर आपण पाहिलं की मॅच मध्ये कमबॅक अनिकेतचा खेळ दर्जेदार राहिला. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. बॉल हवेत उडवलाय आणि बॉल शतरक्षकाच्या हातामध्ये. फिनिशिंग स्ट्रोक खेळायचा होता राहुलला परंतु आपण पाहिलं तर मग कॅच पकडला गेला आणि राहुल बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 2 धाव्यांची गरज जिथे आपण पाहिली तर होती ना म्हणजे नाही तर एक तर का वाईट आला होता ना त्याच्यामध्ये डेफिनेटली 1 धावेची गरज आहे कारण की वाईट एक आला होता आणि फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता राहुल याने कारण की एक मोठा षटकार आणि तेच दुसऱ्या बाजूने अनिकेतने सांगितलं की नक्कीच गरज नव्हती विकेट टाकायची पण टाकलाय नवीन बॅटर्स राज. आता तर पाहावं लागेल वाईड आलाय नक्कीच आपण पाहिलं वाईडने मॅच फिनिश झालाय कारण की एकाचीच गरज होती पूर्ण झाली आहे. मॅच जिंकली गेली आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने. तर म्हणेन मग 1 ओव्हर ठेवला 1 ओव्हरचा मात्र खेळ मात्र वाचवला गेला त्याबद्दल आपण पाहिलं तर मग योगदान दिलं गेलं. आपण व्यक्त करूया आपण राजावली टीमचं कारण की ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या टीमचं आभार व्यक्त करतोय आपण आणि अभिनंदन म्हणूया आपण टीम जीवदानी नागले. भरपूर छान आपण पाहिलं तर बॉलिंग छान आपण पाहिलं तर मग त्यांचा योगदान विथ द बॅट विथ द बॉल पाहायला